हॅलो 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 त्याला व्यवस्थित आहे ना बरोबर क्लोज करा व्हिडिओ क्लोज फोटो करा हॅलो 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 त्याला व्यवस्थित आहे ना बरोबर आपल्या सर्वांचं मनपूर्वक शिरूर बंदची आज हाक देण्यात आली होती आणि या दरम्यान जे आहे अरे बाबा
बळी घेतलेच आहेत, पण बेकायदेशीर सावकारकी हे शिरूर तालुक्यात चाललंच कसं आणि याला आधारही कुणाचा आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे. अनेक जणांनी तक्रारी या ठिकाणी केल्या, पण त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. बेकायदेशीर फॉरेस्ट मध्ये याने घर बांधलं, कुणाच्या आधारे बांधलं, कशामुळे बांधलं. माझंही गाव फॉरेस्ट शेजारी आहे. साधा एक गायगोट्याची भिंत जरी फॉरेस्टात आली तर हे फॉरेस्टचे अधिकारी तुडीत येत, बंद करा म्हणते बांधकाम. मग हे अनधिकृत बांधकाम हे घर राहिलेच कोणाच्या आशीर्वादाने याची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. या बोक्याचा अनेक प्रकरणात हाते, अनेक शिरूर तालुक्याच्या प्रकरणात हाते. या बोक्याचाही वापर या ठिकाणी जमिनीवर अतिक्रमण करायचं असला तर याचा वापर केला जातो. कोणाच्या आशीर्वादाने होत आहे याची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. त्यामुळं संरक्षण, प्राणी जीवन संरक्षण अंतर्गत जो कायदे अंतर्गत जो कारवाई सुद्धा झाली पाहिजे या ठिकाणी. आणि कितीही प्रकरणामध्ये या ठिकाणी जो गुन्हे नोंद आहेत तरी या ठिकाणी त्याची काहीच कारवाई झाली नाही पाहिजे. काहीच कारवाई झाली नाही, कुणाच्या आशीर्वाद झाली नाही याची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. आणि सर्वांना सर्व जे त्याच घर हे फॉरेस्टात नसून त्यांनी अनेक नातेवाईक सुद्धा त्या फॉरेस्टात आणलेत, कोणाच्या आशीर्वादाने आणले त्याची या ठिकाणी आम्ही शेजारी आहोत. आम्हाला खूप तकलीफ आहे त्या गोष्टीची. अनेक शेतकऱ्याच्या त्यांनी अनेक गायी पाळल्या, त्या गायीपासून अनेक शेतकऱ्याला ताण आहे. माल आला बिन दाव्याचं ते जनावर कोणाच्या धान्यात शिरतंय, कशामुळे शिरतंय, याला आशीर्वाद कोणाचा आहे. आणि आम्ही बरेच वेळेस त्याला बोललो, पण त्याच्यावर आता कोणाचा हाते काय हाते हे आम्ही सांगण्यापेक्षा या प्रकरणातून सगळं उघडकीस येणार आहे, त्यात वादच नाही. पण कठोर कारवाई ह्या बोक्यावर झाली पाहिजे. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अक्षयजी. यानंतर काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर केदार या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करतात. आणि अक्षयजी, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व लोक याच्यात उतरलेले आहेत. यापुढं त्याला शासनाचा प्रशासनाचा कोणाचाही आधार असू द्या, कोणाचा हात असू द्या, त्याचं फक्त वक्त्याला विनंती आहे की थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. आज जे ठाकरे कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि त्याला न्याय मिळण्यासाठी, न्याय हक्कासाठी आपण सर्व शिरूर तालुक्याचे या ठिकाणी आपण जमा झालेलो आहोत. प्रथमतः मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आज काँग्रेस पक्षाची कालपासून सद्भावना यात्रा मसाजोग पासून तर बीड पर्यंत आहे, पण हा कार्यक्रम सोडून सुद्धा मी आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. त्याचं कारणही बी तसंच आहे. मित्रांनो, सामान्य माणसावर अशा पद्धतीचे जर दबाव असेल आणि सामान्य माणसावर जर अशा पद्धतीचे जर हल्ले होत असतील तर याचा कुठेतरी निषेध केला पाहिजे. याच्या विरोधात कुठेतरी पेटून उठलं पाहिजे. आणि म्हणून मी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी हजर आहे. जी काही घटना झालेली आहे, ज्या शिरूर तालुक्यामध्ये जे काही घटना होत आहेत त्या अति निंदनीय आहे आणि क्रूर पद्धतीच्या आहेत. हे असल्या गुन्हेगाराला वेळेस त्याच्या मुसक्या हवया पाहिजेत आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत. काय काय प्रकार होतात, काय काय झालंय, काय काय चालू आहे, जर याची निष्पक्षपणे जर चौकशी व्हावी असं जर वाटत असेल तर या ठिकाणी
महत्वाची मागणी SIT दाखल झाली पाहिजे आणि SIT मार्फत ही सखोल अशा प्रकारची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे, एवढीच या ठिकाणी मागणी करतो। आणि जर SIT दाखल नाही झाली तर माझं सर्वांना एक आव्हान आहे की याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करण्याची जरी वेळ आली तर आपण सर्वांनी सहभागी व्हावं, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय हिंद। अशोक खेडकर यानंतर या ठिकाणी अशोक साहेब खेडकर आपलं मनोगत व्यक्त करतील। वक्त्यांना विनंती आहे की आपण अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करायचे, बरेच आंदोलन करते उन्हामध्ये बसलेले तरी दोन अगदी सगळे एक मोठं घ्या। मित्रांनो, या ठिकाणी तुमचा फार वेळ घेणार नाही। या आंदोलनासाठी या मोर्चामध्ये सहभागी झालेले बहुसंख्य शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ, प्रश्न खूप गंभीर आहे, अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 19 फेब्रुवारीला हे झालेलं ढाकणे कुटुंबियाला मारहाणीचं जे प्रकरण आहे ते आता 4-5 दिवसापासून उघडकीस आलं। याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की या शिरूर तालुक्यामध्ये या सतीश भोसलेची किती दहशत आहे। तर या आंदोलनातून मी एवढ्याच मागण्या करेन की सतीश भोसलेंनी ज्यांच्यावरती अन्याय केलेला आहे, मग ते बुलढाण्यातले मारखेड्यातले तरुण असेल, आपले ढाकणे कुटुंब असेल, तर महाराष्ट्र शासनाने त्यांना भरीव आर्थिक तरतुदीची या ठिकाणी मी मागणी करतो। त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी भरीव आर्थिक तरतूद करावी। त्याचप्रमाणे या आजपर्यंत मी तो एक व्हिडिओ पाहिलाय, SP ऑफिसला आपलं ढाकणे कुटुंब गेलेलं असता त्यांना तक्रार द्यायची होती, पण SP ऑफिसमध्ये काही कॉन्स्टेबलनी त्यांना तिथून हाकलून लावलं। ते म्हणतात त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट की आम्ही नंतर तुमची तक्रार घेतो, हॉस्पिटलमध्ये येतो। 15 दिवस उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा ते हॉस्पिटलला का गेलं नाही? हे लपवण्यामागे कुणाचा राजकीय वरदस्त होता का? या सतीश भोसले म्हणजे खोक्याचा कोणी रानबोका आहे का? आणि या रानबोक्याची चौकशी लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो। त्याचप्रमाणे ज्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत, त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात मुद्दा लावून धरला, त्यांचं खूप स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये। पण अंजलाताई, तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतो, आमच्या ढाकणे कुटुंबियाला आणि शिरूर या ठिकाणी न्याय देण्यासाठी तुम्ही SP ऑफिसमध्ये SP ची भेट घेणार आहात का? मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? आणि तुम्ही लवकरात लवकर या विषयामध्ये लक्ष घालाल आणि शिरूर तालुक्याला न्याय द्यायचा प्रयत्न कराल, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। यानंतर 22चे सरपंच यानंतर अन्य अत्याचाराविरुद्ध आष्टी तालुक्यात सातत्यानं लढाई उभा करणारे सन्माननीय भाऊसाहेब लटपटे आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत। 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं अशी विनंती करतो। सर्वप्रथम आष्टी मतदारसंघाच्या वतीनं आणि विशेष म्हणजे ज्या मुंडे साहेबांनी आपला शिरूर तालुका निर्माण केला त्या सर्व शिरूर तालुक्याच्या वतीनं मी मयत सरपंच संतोष देशमुख साहेब यांच्या आत्म्याला मी श्रद्धांजली वाहतो। आज या प्रसंगी 19 फेब्रुवारी या दिवशी जो काही हल्ला झाला ढाकणे पिता पुत्रावर, त्यामध्ये खूप उशिरा गुन्हा दाखल झाला आणि गुन्ह्यामध्ये खूप मोठं आंतरराष्ट्रीय शिकारीचं जाळं ज्यांनी रचलं तो खोक्या महाराष्ट्रासमोर उघड झाला। आणि खोक्या उघड होत असताना आताच काही वक्त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल होताना खूप मोठा दबाव येत होता। आणि हा दबाव कसा येत होता याच्याबद्दल बरंच त्यांनी सांगितलं। हा दबाव दुसरा कोणी आणत नव्हता तर सुरेश धस हे दबाव आणत होते। वन्यजीव संरक्षण कायदा ढाकणे पिता पुत्र यांच्यावर हल्ला झाल्याबद्दल पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला, परंतु वन्यजीव सुरक्षा कायद्याअंतर्गत जो खोक्या आहे हा खोक्या खूप मोठा आरोपी म्हणून पुढे येणार आहे। आणि हे करत असताना 2 गोष्टीची गफलत व्हायला नको। आपल्या सर्वांची
आपण सर्वजण या मोर्चामध्ये केवळ वन्यजीव प्रेमी म्हणून उपस्थित आहोत आणि वन्यजीव प्रेमी म्हणून उपस्थित असताना आरोपीची कुठली जात आहे, आरोपी कुठल्या ह्याच्याबद्दल आहे याच्याबद्दल आपल्याला कुठलंही घेणं देणं नाहीये. आपण सर्वजण लोकनेते मुंडे साहेबांचे मानणारे माणसं आहेत आणि मुंडे साहेब हे शिवप्रेमी होते. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी आहोत आणि कुठलाही जात पात धर्म याच्यामध्ये आणू नका. हा जरी खोक्या पारधी समाजाचा असला, आदिवासी समाजाचा असला, तरी खोक्याला राजकीय आसरा आहे. मी इथं बोलण्याचं कारण फक्त एकच आहे, तुम्हाला सांगतो, थोडासा वेळ मला जास्त लागेल. याच्यामध्ये खोक्या म्हणून जो आरोपी आहे हा आदिवासी कुटुंबातला आहे आणि याच्यामधला सुरेश धस यांचा इतिहास, पूर्व इतिहास असा आहे. याच्या अगोदर 2014 साली आदिवासी कुटुंबातला संजय उर्फ बुट्टा गायकवाड यांची हत्या सुरेश धस यांनी केलेली होती. सुरेश धस यांनी हत्या केली होती आणि जर मी खोटं बोलत असेल तर सुरेश धस यांनी माझ्यावर अबोरुक्षाचा दावा दाखल करावा. मला बीडमध्ये मी ज्यावेळेस मुंबईमध्ये बोललो त्यावेळेस सुरेश धस म्हणाले बीडच्या पत्रकारांना ते भाऊसाहेब लटपटेचं कशाला ऐकता, त्याच्यावर शिक्षा झाली वगैरे वगैरे. अहो मला शिक्षा झाली, माझ्यावर आंदोलनाचे गुन्हे आहेत, म्हणजे मला कोर्टाने बोलण्यास बंदी घातलेली आहे का? तर नाही. माझं मानवी हक्कांचं जे काही माझे हक्क आहेत, माझे जे मूल्य आहेत ते कोर्टाने हिसकावून घेतलेले आहेत का? तर नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला शिरूरकरांना एक खूप चांगली कृती समिती आपल्याला स्थापन करायची आणि या कृती समितीला सन्माननीय या तालुक्याचे मतदारसंघाचे नेते आहेत आपले धोंडे साहेब, महबूब भाई आपले नेते आहेत. या ठिकाणी सर्व पक्षातले लोक इथं, सगळे पक्षातले लोक इथं आहेत. संभाजीनगरवरून बाळासाहेब साहेब आले, वाघमरे साहेब आले, धनराजराव आले आहेत. सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लागेल आणि या प्रकरणाचं आपल्याला धसास द्यायचं, हे प्रकरण धसास. आणि बिन भाड्याच्या खोलीमध्ये हा खोक्या गेला पाहिजे. त्याच्यासोबत सुरेश धस यांचं सुद्धा बिन भाड्याच्या खोलीमध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. तुम्ही परत सांगताल की गेल्या 2-4 दिवसापासून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय. जसं खोक्याचं प्रकरण बाहेर आलंय तसं तुम्ही तिथले जी मीडिया सिस्टीम आहे त्यांना तुम्ही तुमच्याकडे वळवलं आणि तुम्ही वारंवार मुलाखती देत आहे. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलंय की याच्यामध्ये खोक्याने कुठं लेडीजच्या कारणावरून त्या विनोद वाघ नावाचा जो कोणी आहे तो, त्याचं काय नाव ते, वाघ नावाचा कैलास वाघ, त्याला कुठं मारहाण केलेली वगैरे आहे. तुम्ही खोक्याचं वकीलपत्र घेतलं आहे का? दस साहेब एवढं सांगा. तुम्ही खोक्याने कशामुळे मारहाण केली तुम्हाला कशी माहिती? तुम्ही काल एक प्रतिक्रिया काय दिली की खोक्या कुठं ऊसतोड कारखान्याला लेबर पुरवतो, मुकादम वगैरे. हे पहा, आम्ही खात्रीने सांगतो खोक्या हा लेबर पुरवण्याचं काम करत नाही. खोक्या हा जिल्ह्यातल्या किंवा इतर ठिकाणचे जे दरोड्याचे जे काही मुद्देमाल आहे त्या मुद्देमालाचा बंदोबस्त करण्याचं काम हा खोक्या करतो. आणि या मुद्देमालाची, हे बघा सुरेश धस, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही मीडियासमोर या आता आणि मीडियासमोर तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या. खोक्या जो काही दरोड्याचा माल, जे काही सोनं आणतो त्याचा वाटा तुमच्याकडे येतो आहे काय? वन्यजीव हत्या, हरिण, काळवीट याच्यामधलं जे काही लोक आरोप तुमच्यावर करतायत की मटण तुमच्याकडे येतंय, खरोखर तुम्ही हे मटण खाल्लेलं आहे काय? आणि तुम्ही वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 52 प्रमाणे तुम्ही पोलिसांना भ्रामक अशी माहिती मीडियाद्वारे देताय. इथला पोलीस निरीक्षक म्हणायचं का काय म्हणायचं? पीआय म्हणायचं, काय म्हणायचं? पीआय साहेब, पोलीस अधीक्षक म्हणून आपले IPS नवनीत कावत साहेब लाभलेले आहेत. प्रचंड स्वरूपामध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीने ते काम करतायत. माझा जो प्रकरणामध्ये सगळे आरोपी त्यांनी व्यवस्थित धरलेत. काही आरोपी बद्दल आमचे थोडे आक्षेप आहे, परंतु हरकत नाही, न्याय देवता त्याच्यामध्ये काय ती पाहिल. या प्रकरणामध्ये तुम्ही सुरेश धस यांची दलाली का करता एवढा प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेश पाळा. येणाऱ्या माणसावर तुम्ही अॅट्रॉसिटीच्या धमक्या देऊ नका. आणि शिरूरकरांना सांगतो, तुम्हाला शिरूरकरांना विनंती आहे, कुठल्याही गुन्ह्याला घाबरू नका, खोट्या गुन्ह्याला घाबरू नका. आणि खोटे गुन्हे जर होत असतील तर जेल तर आपलं घर आहे. मग
हरकत नाही. तुम्ही जर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला जर अटक करणार असाल तर आम्ही जेलमध्ये बसायला तयार आहोत. काही लेडीज तयार केलेल्या आहेत, त्या लेडीज ट्रेस करा खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी. त्या लेडीजला तुम्ही नोटिसा द्या आणि काल कुठल्या आपल्या लक्षात राहू द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटे गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे. खूप मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये आपण निष्पक्षपातीने काम करावं एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि यात काही ठळक काही माझे मुद्दे आहेत. याच्या अगोदर सुरेशदास तुम्ही म्हणले की सिंघानिया म्हणून मी काहीतरी आमिर खान संजय सिंघानिया. संजय सिंघानिया म्हणजे काय? गजनी म्हणजे काय? त्यांनी कबूल केलं की मी डोक्याला लागलोय. तुम्ही डोक्याला लागलेले आहात का? डोक्याला लागलेला असणार तुम्ही सत्सद विवेकपतीने खोक्या तुम्ही लपवलेला आहे. तुम्ही खोक्याला पोलिसांकडे हजर करा. आणि जर तुम्हाला हजर करायचं नसेल तर पोलिसांना विनंती करतो की तुम्ही सुरेश धस यांची चौकशी करून खोक्या याला ताब्यात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, सुरेश धस यांचा पूर्व इतिहास पाहता आदिवासी तरुणाची सुरेश धस यांनी याच्या अगोदर हत्या केलेली आहे. या खोक्याच्या सुद्धा जीवाला धोका आहे. खोक्याच्या सुद्धा जीविताचं बरं वाईट होऊ शकतं. त्यामुळे या खोक्याचं सुद्धा कायद्याच्या माध्यमातून वन्यजीव प्रेमी म्हणून महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. तर आपली कुठलीही ओळख न सांगता लक्ष्मण ठाकरे आपण प्राध्यापक म्हणून काम करता, पुण्यामध्ये आपण काम करता आणि वन्यजीव माझी एक विनंती ठाकरे सर आपल्याला एक विनंती आहे. याच्यामध्ये SIT गठीत करायची. या वन्यजीव याच्या हत्यामध्ये जो काही खोक्या अडकलाय हे प्रकरण जे आहे वन्यजीव हत्या, हरणाची हत्या, या प्रकरणामध्ये ठाकरे सर तुम्ही पुण्यामध्ये काम करता आणि पुण्यामध्ये काम करत असताना या भारत देशाचं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हरित लवाद म्हणून पुण्यामध्ये कोर्ट आहे. या कोर्टाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची पॉवर आहे. या प्रकरणामध्ये हरणाच्या हत्याचं प्रकरण गरज पडली तर आपल्याला हायकोर्ट किंवा पर्यावरणाशी संबंधित कोर्टामध्ये न्यावं लागेल. सगळ्यात परत म्हणून पुन्हा एक सांगतो, याच्यामध्ये खूप असं भाषण लांबलं जात आहे. पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये दबावाला घाबरायचं नाही. हे प्रकरण यामध्ये सुरेश धस यांना आरोपी सहआरोपी केल्याशिवाय आणि पोलिसांना प्राधान्य विनंती कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या माध्यमातून खोक्याला शिक्षा द्या. खोक्या हा पहिल्या दिवशी लक्षात राहू द्या, पहिल्या दिवशी खोक्याला कोणी गायब केलंय. सुरेश धस का तुम्ही काय मानले की हा माणूस आडाणी आहे. खोक्या जर आडाणी असेल तर पहिल्या दिवशी त्यांनी पत्रकाराला बोलून पत्रकारांसमोर बाईट दिलेली. आडाणी माणसाला पत्रकाराचा नंबर कसा मिळाला, हा नंबर किंवा हे जे काही कनेक्शन आहे हे आपण दिलं आणि खोक्याची बाजू मांडली. खोक्याची बाजू मांडायला आमचा काही विरोध नाही, परंतु खोक्याला फरार सुद्धा तुम्ही केलं असा आमचा आरोप आहे. पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये खोलात जाऊन पोलिसांनी तपास करावा, खोक्याच्या सुद्धा जीवाचं रक्षण करावं एवढी या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर बाळूगावचे सरपंच नवनाथ ढाकणे सर यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इथे लक्ष्मण हाके सर, धोंडे साहेब, महबूबाई शेख, नवनाथजी वाघमारे सर, बाळासाहेब सानप असे आणि धनराजजी गुट्टे व जिल्ह्यातून तालुक्यातून इतर जिल्ह्यातून सर्वजण आपण अन्याय झालेल्या आक्रोश मोर्चाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी भावी गावच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि मी डिपार्टमेंटला प्रश्न विचारतो, तुम्ही 4 प्रश्न मला उत्तर द्या. काल आपल्या पोलीस स्टेशनच्या डायरीला कोण होतं? आम्हाला
इथल्या PI साहेबांनी लेखी द्यावं. मी धप्रक साहेब तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या गावकऱ्यांना पाहिजे. कारण काल ज्या वेळेला वन्य विभागाची लोक आली होती त्यावेळेला चॅनलवाल्यांनी कृपया दाखवा, माझी विनंती आहे. त्यावेळेला तुमच्याकडे फॉरेस्टवाले तुम्ही त्यांच्याकडे त्यांचा FIR का करून घेतला नाही? त्याच्यानंतर फॉरेस्टवाल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्याकडे अधिकार असताना, तुमच्याकडे साहित्य सापडलेलं असताना तुम्ही FIR का केला नाही? अजून तुम्हाला मी काल सूचना केली होती, विनंती केली होती की आम्ही आक्रोश मोर्चा काढेपर्यंत आम्हाला तो FIR फॉरेस्ट विभागाचा, वन विभागाचा द्या. त्याच्यामध्ये जे काही ऐवज सापडलेले आहेत पुरावे ते नोंद करा. तुम्ही त्याचे उत्तर चॅनलवरती देताय की ते पुरावे सापडलेत, पण आम्ही फॉरेन्सिक विभागाकडून त्याची चौकशी करतो. त्याचा फॉरेन्सिक विभाग अहवाल आल्यानंतर का फॉरेन्सिक एखाद्या चोरांनी चोरी केली ते त्याचं वस्तू आहे का नाही ते चोराकडे चौकशी करताय का तुमच्याकडे FIR करून घेताय? आणि तुमच्याकडेच करताय ना, मग तुम्ही त्याचा FIR करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कोण फॉरेन्सिक विभागाचा जो काय अहवाल येईल तो जाईल. दुसरी गोष्ट, 4 दिवस झाले तुमच्यावर गुन्हा, तुम्ही आपल्या डिपार्टमेंटकडे गुन्हा दाखल झालेला. 4 दिवसामध्ये तुम्ही त्या आरोपीची काय चौकशी केली, कुठं शोधलं, आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे. आणि हे जर होत नसेल आम्ही 2 दिवसाची तुम्हाला मुदत देतोय डिपार्टमेंटला. हात जोडून विनंती करतोय, तुम्ही 2 दिवसात लेखी स्वरूपात आम्हाला त्या आरोपीचा काय शोध लावला, त्या पथकामध्ये कोण कोण आहेत आणि ह्या चौकशीचे आयोग कोण आहेत त्यांनी आम्हाला लेखी द्यावं. नसेल तर सरळ आम्हाला लेखी द्यावं. मी आयोग म्हणून केस पाहत नाही. आम्ही अधीक्षक साहेबांकडे जाऊन बसतो आणि मागणी करतो कोण घ्यायचंय. 2 दिवसात जर नाही दिलं तर आम्ही 22 गावाचे, आज रविवार आहे, सोमवार मंगळवार तुम्हाला मुदत, आरोपीची चौकशी काय केली, आरोपी अटक केलाय का नाही जर केलं आम्ही 22 ग्रामस्थ तालुक्यातल्या जिल्ह्यातलं येतील. आम्ही 22 ग्रामस्थ सगळे महिला पुरुष लेकरं शाळा खेळा बंद करून आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आणि फॉरेस्ट विभागाच्या दारात अन्नत्याग आंदोलन करू. याचा जर नाही तुम्ही दोन्ही विभागाने हे केलं तर. आणि त्याच्याही पुढे अजून चॅनलवाल्याला एक विनंती आहे, सर्व पक्षाचे लोक आलेत. माझं मत एक आहे की आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब, आता तुम्ही सुद्धा हा आरोपीला जात नाही त्याला अटक करा म्हणून लोकसभेमध्ये आवाज उठवा. बीचे आमदार साहेब, अधिवेशन चालू आहे, संदीप क्षीरसागर तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही या आरोपीला अटक करा म्हणून विधानसभेमध्ये गेले किंवा करा, तारांकित प्रश्न उपस्थित करा. जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्ही 3 महिने बोलत होतात सगळे आम्ही महाराष्ट्रात आरोपीला जातच नाही म्हणतो, जात नाहीच आहे. सर्व जाती धर्माचे लोक इथं आलेत, पीडित कुटुंबावर अन्याय झाला म्हणून. जितेंद्र आव्हाड साहेब, भास्कर जाधव साहेब, चॅनलच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे, दाखवा. चॅनलवर टाकताय ना तसे उघड्या डोळ्यात पाणी, तसं यांना सुद्धा कळू द्या. आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयापर्यंत याची अन्यायाच्या विरोधात लढणारी लोक आहेत, यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित करून त्या आरोपीला अटक करण्यासाठी या डिपार्टमेंटवरती दबाव आणला पाहिजे. आणि जर आपल्यावर दबाव कोणाचा असेल, तुम्ही आरोपी अटक करत नसाल तर आम्ही आमच्या हाताने, आम्हाला लोकशाही मार्गाने करून होत नसेल तर तुम्हाला जे काही आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते करा. आणि डॉक्टर साहेब, तुम्हाला माझा एक दुसरा प्रश्न आहे. रात्रीचा तुम्ही रात्री 10 वाजता 37 नुसार नोटीस काढली. 4 दिवसापूर्वी मोर्चा झाला, शिरूर शहर बंद झालं, त्यावेळेला तुम्ही का नाही काढली? तेव्हा मोर्चा नव्हता का? तेव्हा दुकानं बंद नव्हते का? तेव्हा आम्ही लोकांनी सांगितलं का दुकानं चालू ठेवा? तुम्ही त्या नोटीस मध्ये कसं काय लिहिलं रात्रीच्या की ज्याला बंद करायची ते त्याला करू द्या, नाही करणारे त्याच्यावरती तोडफोड केली तर त्या व्यक्तीकडून त्याची भरपाई केली जाईल. साहेब, असं चालतं का? चालतं का? आम्ही तुम्ही बोलू नका थांबा, आम्ही मरेपर्यंत, जीव जाईपर्यंत अन्न त्याग पाणी त्याग करून उपोषण आपल्या डिपार्टमेंटच्या दारात सगळी 22 गाव करू पाहिला, पुरुष लेकरासह. ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे, वन्यजीव अधिनियमाप्रमाणे तस्करीचाही गुन्हा लागला पाहिजे, अवैध वस्तू सापडल्या तो लागला पाहिजे, आर्मी ऍक्ट 25(3), 25(4) याच्यापैकी एक लागला पाहिजे, कारण अवैध हत्यार पण सापडले. ही मी तुम्हाला विनंती करतो. आणि याच्यानंतर नाही 2 दिवसात बुधवारपर्यंत तुम्ही आम्हाला दिलं, आम्ही बुधवारी परत लोकशाही मार्गाने उपोषणाला बसण्याची तयारी करतोय. तुम्हाला मी मंगळवारी निवेदन द्या ना असं. आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. तर तुम्ही सांगितलं 22 गावाचा विषय नाही आणि सांगितलं बऱ्याच वक्त्यांनी 18 सीटे, 18 दुनी आता 36 सीटे होऊ द्या. संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे, त्याच्यामुळे 18 सीटे जे काय त्याला काही कुणी घाबरायचं कारण नाही.
यानंतर आता तालुक्याच्या वतीनं फक्त यानंतर थांबा थोडं सांगतो नाव बांधल्या ना करून नाव मित्रांनो, सगळ्यात पहिला या आष्टीचा सुरेश धस उघडा पाडणारा उद्धव ठाकरे. मला या ठिकाणी बोलू नका म्हणले आणि मीही सुरेश धसचं नाव जोपर्यंत घेत नव्हते अगोदर आल्या आल्या सावलीला जाऊन बसलो, कारण इथं पुकारलं की सुरेश धसचं नाव घेऊ नका. अरे त्या सुरेश धसचं बदमाशाचं नाव, त्या सुरेश धसचं बदमाशचं नाव सगळ्यात अगोदर वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबाला घेऊन येऊन आष्टीच्या डीवायएसपी कार्यालयाला टाळ ठोकणारा हा उद्धव ठाकरे. त्यावेळेस तुम्हाला कोणालाही तो सुरेश धस किती बदमाश आहे ते कळला नाही. धोंडे साहेब इथं उपस्थित आहेत. धोंडे साहेबाला विनंती केली होती, पाहुणे यायला लागलेत मुंबईवरून, पाहुण्याच्या हाताने हा हरामी साप मारा. परंतु धोंडे साहेबांनी त्यांचं विचाराचं सरळ राजकारण आहे. ह्या बोक्यासारखं त्यांचं असं आडाख्याचं राजकारण नाही. बोक्या काय करतो, बोक्या कोणाचेही गुन्हे कोणावरही टाकतो. काल एका मीडियाला बाईट देताना तो काय म्हणला की त्या आदिवासी पोराचा आणि माझा काही संबंध नाही, एका मिनिटात त्या आदिवासीला सोडून दिला. असा हा खरा सुरेश धस. त्याने त्या ठिकाणी आष्टीमध्ये त्याच्या बायकोने एका आदिवासी महिलेची नग्न अवस्थेत धिंड काढली आणि तिची जमीन त्या ठिकाणी बळकावण्याचा कार्यक्रम केला. त्या सुरेश धसला प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीने 2 वर्षापूर्वी उघडा पाडण्याचा कार्यक्रम केला. त्यावेळेस पासून तुम्ही जर ह्या सुरेश धसचे बदमाशाचे वेगवेगळ्या जे काही गुंड गँग आहेत त्या गुंड गँग जर उघड्या पाडल्या असत्या तर आज या आमच्या ढाकण्याचे दात पडले नसते. मित्रांनो, मी एक गोपालक आहे. मी गाईला देव मानतो. मी गोशाळा त्या ठिकाणी सांभाळतो. विष्णय समाज आहे. विष्णय समाज हा हरणाला देव मानतो, काळविटाला देव मानतो. काही लोक वन्य प्राण्याला मोराला देव मानतात आणि त्या मोराची, काळविटाची, हरणाची मारून त्याच्या मांसाची तस्करी, त्याच्या कातड्याची तस्करी आणि वेगवेगळ्या पद्धतीने महिला ब्रिगेड बाजारात जाऊन, मंदिरात जाऊन, सप्त्याच्या कार्यक्रमात जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाऊन आताही 4-2 पाकिटमार इथं असतील भोक्या गँगचे. हे लोक यांचा धंदा आहे आणि ह्या सगळ्या धंद्याचा, मगाशी कोणीतरी बोलताना एक जणांनी सांगितलं, ह्या सगळ्या धंद्याचा जो पैसा गोळा होतो तोच पैसा आपण त्या मीडियाच्या समोर त्या कॅमेऱ्या बाईकमध्ये पैसे उधळलेले आपण पाहिलेले आहेत. हा पैसा तो आहे, हा पत्र्याच्या घरात राहतो, याला राहायला घर व्यवस्थित नाही. मग हा पैसा गेला कुठं? हा पैसा सगळ्याचा सगळा पैसा त्या सुरेश धसच्या घरात जातो. म्हणून त्या सुरेश धसचं नाव घ्या. त्या सुरेश धसवर या ठिकाणी आणि या बोक्यावर पोस्का अंतर्गत या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे. पीआय साहेब, पोस्का कशामुळं? तर विद्यार्थ्याला जाऊन हातपाय तोडण्याची, शाळेत जाऊन त्या विद्यार्थ्याला धमकावण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलंय. त्या शाळा प्रशासनाने जर त्याच्यावर कारवाई करायला पत्र दिलं नाही तर त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकावर सुद्धा कारवाई व्हावी. अरे बाबा, तू काय त्या गुंडाला, अरे आरटीए काय सांगतोय? तुम्ही त्या विद्यार्थ्यांना, तुम्ही त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे? तुम्ही गुंडा आणून मार्गदर्शन करता, गुंडा आणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवरण्याचा प्रयत्न करता. म्हणून त्याच्यावर आरमॅक, पोस्का अनेक जण सांगणारे आहेत. त्याच्यावर हा कायदा विद्यार्थ्याला धमकावण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या बालमनावर परिणाम करण्याच्या कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अनेक लोक उन्हात बसलेले आहेत म्हणून आवर्त घेतो. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी नेहमी बोलत असतो. धन्यवाद. त्यानंतर मी जास्त बोलत नाही, परंतु हे प्रकरण दाबलं होतं, पण ह्या प्रकरणाची खंबीर साथ देणारे माऊली शिरसाट, मोहन आगवसर आणि तुकाराम बारगजे ह्या माणसांनी इथं येऊन आता ते पुढचं सगळ्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. यांचे आभार मानतो आणि थांबतो. यानंतर बरेच वक्ते बोलणार आहेत. मी विनंती करतो तालुक्याच्या वतीने आपल्या ज्येष्ठ नेते वने दादा मार्गदर्शन करतील.
आजच्या मोर्चाच्या निमित्त राखणे कुटुंबाला साथ देण्यासाठी आठवून आलेले माजी आमदार धोंडे साहेब, आताच बोललेले खडे साहेब आणि आता पुण्याहून येऊन सनी इथं ठाके साहेब, वाघमारे साहेब आणि सर्व आलेले तालुक्यातून यांच्या दुःखामध्ये सहभागी झाला, त्यांना न्याय मिळावा म्हणून सगळेजण झाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. कारण या तालुक्यामध्ये 3च माणसं जबाबदारी, त्या प्रकाराला 3च माणसं जबाबदारी. एक तर सुरेश दास, दुसरा खोक्या आणि तिसरा धोत्र. अरे वाटायला जनाची काही मनाची 15 दिवस तुम्ही याला घेतलं नाही, तुम्ही त्याला विचारलं सुद्धा नाही. त्या एसपी ऑफिसला इथं जा, तुम्ही त्या 15 दिवसामध्ये विचारलं का? आम्ही सगळ्या तालुक्याने जाऊन त्यांना आधार दिला म्हणून केलं तर तुम्हाला तुम्ही सांगता तुम्ही गुन्हा दाखल केला की तुमच्यावर 18 होईल. त्याला आमच्या 18 काही काय देत आमचं काय ना सुरेश काय म्हणतो, सुरेश काय म्हणतो, शांत बसा, तो माझा धोतर तिथं आहे आणि तिथं धोतर असल्यामुळं तुम्ही करा आणि मी बी करायला लावतो. वा रे वा 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 आमदार, तुम्ही पाय दोन पे होता जोड्याने हा ना. म्हणून त्यांनी काय काय विक्रम केले, विक्रम असे केले. साहेबवाडीचा एक मुलाला पैसे देते आणि त्याने आत्महत्या केली. वडोळी समितीच्या लोकांचे 40 लाख रुपये जमा केले आणि पुन्हा काय म्हणलं तर त्याला पिस्तूल लागते. बरळवाडीचे 2 गरीब शेतकरी आहेत, त्याच्यावर 9 लाख रुपये घेतले आणि 9 लाखामध्ये त्यांनी एकच सांगितलं, मी तुम्हाला 15% मागायला पाहिजे होतो, पण त्यांनी त्या शेतकऱ्याला सुद्धा रिव्हॉल्वर लावला. पुन्हा डोंगर किनीमध्ये एखाद्या प्लॉटावर अतिक्रमण करायचं म्हणून तिथं फायरिंग झाली. सुद्धा फायरिंग करून आला. पुन्हा शेवगाव मध्ये त्याच्यावर 302चा गुन्हा आहे. 13 गुन्हे शेवगाव तालुक्यातले म्हणून ते इकडे आलेलं आहे. त्याचं मोठ्याचं काम, याला मोठं करायचं काम कुणी करत असत तर सुरळीतच. आणि त्याच्यामुळं आताचा जो पुरावा आलाय, हरिणचा आलाय, बोराचा आलाय, तशाचा आलाय, गांजाचा आलाय, त्याची जे सापडले त्या 16 खात्याला अन्नाचे खाताडे सापडले, काही ते मूळ शिंग सापडले, काही मुंडके सापडले. तलवारी तर तुम्ही बघितलं सगळ्या टीव्हीला सगळ्यात दाखवले असतात. आणि हे आमच्या लोकांकडे तशा तलवारी नाही, आमच्याकडे हे असं मनगट आहे, मनगट. त्याच्यामुळे त्यामुळे भ्यायचं भीचं काय कारण नाही. सोडत तिकडा दादा असेल, आमचा नाही दादा. आमच्याकडे नाही करून देत, आम्ही झाट भेट नाही. म्हणून जे काय अन्याय झाला म्हणजे दाखल झालं म्हणून नाही, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याचा त्रास आहे आणि त्रास निपटावा म्हणून सगळी त्या दोघांना अगोदर सुरेश अटक केल्याशिवाय तो मोठ्या सापडत नाही. म्हणून सापडत म्हणून तुम्ही 3 पाण्याची शिड्यार करा, याचे खोक्याचे काढा, सुरेश घरचे काढा, जे घरचे काढा आणि त्याच्यामध्ये बघा
आणि तुमचे धोतरचे काळा धोतरचे विकारा. अरे काय बोलतोय मी? 40 वर्ष झाले येते ते बोलाची पद्धत आहे नाही काय मला माहिती आहे. मी सगळ्या गोष्टीत रंगाला मी हात गेलो बाहेर आलो पुढे गेलो तर मी काही कोणाला जाणार नाही. म्हणून मी त्या मुलाला शाळेत जाऊन दमदाटी करणं हे सुद्धा त्यांनी इथपर्यंत दहशत. पण एक दिवस असा उजळत आम्हाला नको बाबा तुझी आमदारकी ना तिकडं ढुगा धरून या म्हणून मी सगळेजण जे आलात आणि या कुटुंबावर सगळ्यांनी प्रेमाने सगळेजण आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद दादा. दादा आपण निजामाला हाकलून लावलेले 5-10 लाखाच्या सैनिक असताना हे तर किरकोळ आहेत. यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रात्रंदिवस आमच्या बरोबर झटणारे मोहन आगावकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. लाख इल्जाम मंजूर मगर इल्जाम लगाने वाला बेदाग हो. तर एक माजी मंत्री एक आमदार साध्या ज्याच्यावर 15 अत्यंत गंभीर गुन्हे आहेत त्याला म्हणतो स्वारी खोक्या. एक माजी मंत्री एक सध्याचा आमदार काय म्हणतो त्याला स्वारी खोक्या. त्याचं आणखी एक वक्तव्य खोक्या मी तुझ्या 99 नाही तर 100% पाठीमागे आणि तू जे करशील त्या 100 घटनेत माझा तुझ्या डोक्यावर हात दे. अशा प्रकारचा हा खोक्या आणि त्याचा बाप खोक्या या दोघांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. आणि धोत्रे साहेब इथे आहेत तुम्ही. तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. तुमचं पोलीस स्टेशन ते 22 फक्त 4 किलोमीटर अंतर आहे. तुमच्या नाकाखाली 200 हरण मारले जाते. धोत्रे साहेब तुमच्या नाकाखाली 200 हरण मारले जाते. 100 साळ्याची कत्तल होती. 100 मुली मारले जाते. शेकडो ससे मारले जाते. तुम्ही काय करता धोत्रे साहेब? काय करता? माझी एकच मागणी आहे खोक्या त्याचा आता बोक्या सुरज धस. धोत्रे साहेब तिळाचे शिडीवर काढा. काल आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी एसपी ऑफिसला 25 महिला पाठवल्या होत्या. एसपीनी त्या महिला तिथून हात लावल्या. इथून पुढे आम्ही जे केलंय आमच्यावर गुन्हे दाखल व्हायची दाट शक्यता आहे आणि त्यांच्या माणसं तयार येतात. सगळं एकच विनंती आहे आम्ही पुढे येऊन जे पुढे येऊन ज्याने आलो जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुम्ही सर्व आम्हाला साथ द्या एवढं बोलतो. धन्यवाद. यानंतर धनराज भैया दिलीप खेडकर आपल्यावर त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याबद्दल बोलणार या ठिकाणी धनराज लोटे या ठिकाणी बोलतो. आणि या खोक्या गँगकडून ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी आमच्याकडे लेखी द्यावं अशी सर्वांना विनंती आहे. तालुक्यामध्ये बरेच फोन येत आहेत पण लेखी द्यावं. जास्त होत चाललंय. अतिशय कमी वेळामध्ये 4-5 मुद्दे सांगतो. एक पहिला मुद्दा आमदार साहेबांनी सांगितलं की त्याच्या मागे माझा 100% आशीर्वाद आहे. तर आमदार साहेबांची गेली 3 महिने मागणी होती की या ठिकाणी धनंजय मुंडे हे आरोपींच्या पाठीमागे आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा. काही संबंध नसताना या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांना आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतो की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. पण या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्यांनी मागितला. त्याच पद्धतीनं खोक्याच्या डोक्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे खोके ज्यांना विठ्ठल मानतो ते आदरणीय सुरेश अण्णा धस आणि त्या सुरेश अण्णा धस यांना भक्त असणारा हा खोक्या 15 गुन्हे करतो. 100 काळवीट मारतो. 100 मोर मारतो आणि तो खोक्या या ठिकाणी लोकांना दात पडेपर्यंत मारतो. लोकांच्या गुडघ्याच्या वाट्या ठिकाणी करतो. लोकांना व्याजाने पैसे देतो. बेकायदेशीर हत्या वापरतो आणि या ठिकाणचा हा धोकरट नावाचा पीआय असणारा माणूस पोलीस डिपार्टमेंटला काळीमात असणारा माणूस आणि नीच माणूस आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असणार आहे की या धोकरट सारख्या माणसाला सस्पेंड करून
हाताचे दात पडलेले असताना FIR करता आला नाही. काल न्याय मागायला मोहन आगा आणि सर्वजण आले तर त्यांना तुम्ही गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवता, पाया त्यांच्या अंगावर घालण्याचं काम करता. पोलिसांचं काम आहे लोकांचं संरक्षण करणं. अरे मोरं मारताना हरिणा मारताना त्या बिष्णोई गँगला जर कळालं की आमदारासोबत या पोरासोबत हा धोकाच नावाचा माणूस आहे आणि हा राज्याच्या पोलीस प्रशासनाला काळीमा फासणार आहे, वर्दीला लाज वाटणारी वर्दी याच्या अंगावर आहे, या धोकाचा मी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी खोक्याला धोकरटमध्ये जर हिंमत असेल, त्यांनी जर नाशिकमध्ये शपथ घेतली असेल तर धोकरटला माझं चॅलेंज आहे, येत्या 4 दिवसामध्ये त्या खोक्याला जेरबंद करून मोक्का लावा आणि त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. आणि खोक्याच्या डोक्यावर त्यांचा वरद हस्त आहे ते आदरणीय सुरेश अण्णांनी या ठिकाणी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून सुरेश अण्णांना करावं. धोकरटची पगार महाराष्ट्र सरकार देते. देवेंद्र फडणवीस साहेब, माझी विनंती आहे की तो धोकरट चष्म्यातून माझ्याकडे बघतोय. या महाराष्ट्रामध्ये सामाजिक आंदोलनाचे 100 पेक्षा जास्त गुन्हे आहेत. धोकरट तू चष्मा काढून जरी बघितलं तर माझं काय शेवटचा म्हणून जगणारी आजची औलाद आहे. आमच्याकडे 100 एकर जमीन नव्हती, हाताच्या मनगटावरच्या 1-2 एकरवर जगणारे आम्ही औलादी आहेत. त्यामुळे आम्ही हरलं मारून पैसे खात नाही, आम्ही दारू विकून पैसे खात नाही, आम्ही मटका विकून पैसे खात नाही, आम्ही मटका विकून या ठिकाणी घरदार आणि गाड्या घेत नाही. धोकरट सारखा दलिंदर माणूस या शिरूरला लागला. धोकरटला माझं ओपन चॅलेंज आहे. तुमच्या जर हिंमत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर या आणि तुमचा गेल्या 3 महिन्याचा CDR रिपोर्ट काढून तुम्ही कुणाची नोकरी केली, या सरकारची नोकरी केली का गुंडाची नोकरी केली हे दाखवून द्यावं एवढंच सांगतो. माझे पोलीस बांधव जरी शांत वाटली असले तरी त्यांच्या मनातलं मी बोलतोय म्हणून त्यांना सुद्धा आनंद झाला एवढंच सांगतो. आणि धन्यवाद धनराजी. यानंतर आदरणीय बाळासाहेब सानप यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. धनराजी गुटे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे की आपण चोऱ्या माऱ्या करून जीवन जगणारे माणसं नाही, तर आपण हळद काढे आणि रक्ताचं पाणी अगदी उसाच्या फडात ऊस तोडून जगणारे आपले माणसं आहेत. त्यामुळं यापुढे या पाठीमागे तरी अन्याय सहन केला असेल, पण यापुढे महाराष्ट्रात कुठेही अन्याय झाला तर आपण सर्वांनी जमून जायचं. आणि आदरणीय बाळासाहेब सानप यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करू. शिरूर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने गुंडगिरी केलेली आहे त्या गुंडगिरीला ज्या पद्धतीने गुंडगिरी चालू केली ती गुंडगिरी कुठेतरी संपुष्टात आली पाहिजे. आणि ज्याच्या माध्यमातून ही गुंडगिरी या भागामध्ये केली जाते, खरं जर बघितलं तर हा खोक्या म्हणजे एक मोठा सावकार आहे आणि सावकारकी असल्यामुळं कमी पैसे देणे आणि जास्त पैसे वसूल करणे हे त्यांचं काम आहे. परंतु हे होत असताना अनेक कुटुंबावर अन्याय करायचा, अनेक कुटुंबाच्या जमिनी लिहून घ्यायच्या, अनेक जणांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा अन्याय करायचा. माझी एकच विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे, ज्या पद्धतीने धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला त्याचं कारणच एक होतं की महाराष्ट्रामध्ये परळीमध्ये ज्या पद्धतीने स्वर्गवासी संतोष भैया देशमुखचा खून झाला, जे आरोपी होते यांच्या कुठेतरी निगडीत होते हे तुम्ही दाखवलं आणि त्यांचा राजीनामा घेतला. हा आरोपी कुणाच्या सोबत आहे, कुणासोबत असतो, कुणाच्या गाड्यात फिरतो? सुरेश धस साहेब तुम्हीच अगोदर सांगितलं हा तो माझा कार्यकर्ता आहे आणि पुन्हा काल सांगता अरे नाही ते पोरग काय माझा संबंध नाही त्याचा. अरे कार्यकर्ता माझा असा आहे म्हणायला तो दम लागतो. काल मी धनंजय मुंडेंनी सांगितलं, पत्रकारांनी विचारलं वाल्मिक करार कोण आहे, त्यांनी सांगितलं माझा कार्यकर्ता आहे. अरे सुरेश धस साहेब तुम्हाला काल विचारलं पत्रकारांनी
तुम्ही सांगता माझा आणि त्याचा काही संबंध नाही. अरे त्या बिचाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा दिल्या तुम्ही? कोणत्या पद्धतीच्या दिल्या? सॉरी खोक्या. अरे आमदाराला पण तुम्ही सॉरी म्हणत नाही, आमदाराला सुद्धा सॉरी म्हणत नाही. आणि रगेल वागायचं, रगेल वागायचं. हे काय? अरे काय खाऊन रगेल वागायचं? काय खाऊन रगेल वागायचं? साहेब एवढे हरणं मारले या ठिकाणी, तरी तुम्ही त्यांच्याकडे बघितलं नाही. किती हरणं? शेकडो शेकडो. टीव्हीला बातमी एकच आहे, शेकडो हरणं मारली गेली, शेकडो काळविटं मारली गेली, अनेक मोर मारली गेली. अरे हे काय? आणि हा तुमचा लाडका कार्यकर्ता. अरे ज्या पद्धतीने धनंजय मुंडेने राजीनामा दिला ना, तुमच्या दम असेल एकदा राजीनामा देऊन दाखवा. हा कार्यकर्ता तुमचा आहे, तुमचा कार्यकर्ता आहे. आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या बहुजन समाजाने ज्या पद्धतीने तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही एका ह्याच्यावर कुठे निवडून नाही आले. मी जरी वंजारी समाजाचा याच मतदारसंघात राहतो, याच मतदारसंघात काम करतो. अरे प्रत्येक गावात 50 ते 60% मतं तुम्हाला दिली. आम्ही काय गुन्हा केला? आम्ही काय चूक केली? आणि एवढ्या लवकर तुम्ही जात दाखवली? एवढ्या लवकर मुंडेच्या विरोधात 100% जा. परंतु ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, ज्या पद्धतीने तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला, त्याचं कारण एकच होतं. संतोष भैयाचा खून झाला, त्याच्यातले आरोपी. अरे इथं तर खंडीभर गुन्हे निघले, खंडीभर गुन्हे. या ठिकाणी हरणं मारलेले चमडे निघले, मांस निघलं, काय काय निघलं. अरे सलमान खान एकदा एक हरण मारलं तो 10 वर्ष जेलमध्ये गेला. 10 वर्ष. शेकडो शेकडो. बापरे किती हरणं झाली. म्हणजे टीव्हीवर बघितलं तरी असं वाटतं माहिले काय झालं लफडं. सुरेश धस साहेब, तुमच्या जर ज्या पद्धतीची नैतिकतेची भाषा वापरत होता, गेले 9 दिवस ज्या पद्धतीची तुम्ही नैतिकतेची भाषा वापरत होतात, त्या पद्धतीने तुमच्याकडे जर नैतिकता असेल तर तुम्ही आता राजीनामा दिला पाहिजे. आणि जर राजीनामा नाही दिला, परवा मी एक स्टेटमेंट केलं होतं, तुमच्या लाईव्ह मध्ये सांगितलं, मंत्रालयाला घेराव घालणार. भावांनो नक्कीच घालणार. जर राजीनामा नाही दिला, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतो की आता यांचा राजीनामा घ्या, यांचा राजीनामा घ्या. नसत्या महाराष्ट्रामध्ये जे जे घडेल त्याला शासन जबाबदार असेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. दोन तीन रामराव मामा खेडकर यांना थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. रामराव मामा खेडकर. काय झालंय आज दिलीप पाटील आणि त्याच्या मुलावर सतीश उर्फ खोक्या यांनी जो अत्याचार केला आहे, आणि आपल्या इथं वक्ते भरपूर आहेत. धोंडे साहेब आले, धाके साहेब आले, नवनाथराव आले, आपलं महबूब भाई आले. हे मोठाले माणसं आहेत. मला फक्त तुमचा साथ राजमान याच्यासाठी आपल्या तालुक्यातला एक महबूब या लोकांसंग सामना करू शकतो, आपण का करू नये. आणि महबूबचे गुण गाण्याचा विषय नाही मित्रांनो. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं, याच्यामध्ये फक्त 2च मुद्दे. यासाठी स्थापन झाली पाहिजे, आणि दुसरा ह्या ठोक्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. म्हणजे कोण याच्या मागे ते कळतंय. आता वास्तविक पाहता उन्हात तुम्ही थाटला, नाही तर आता या गोक्यावर लय बोलता आलं असतं. पण या धोंडे साहेबाला, महबूबला, हे जे नेते
याला मग विनंती लय भुई धरू नका तुम्ही बर का. तुम्हाला सांगतो पाठ किती घासू पण एक मनाची कळ कशी सुसू ही का सुगोगानी बसली जरा नीट तितकं लक्षात ठेवा. आणि मित्रांनो अरे जे हरणाचं मटण खातोय त्याला हृदय कसं असेल. तुकाराम महाराजांची ओवी आहे जो क्रोधाने मारला त्याला यम लवकर येत असते. आता आपल्याला यम व्हावं लागणार. आणि हे हेवे दावे सोडा. एक खोक्यात जर आपला बाप होत असेल तर आपण बांगड्या भराव. अलग लक्षात खोक्या कोणाच्या आईला याचे सगळं 1.5 फूट वर जाईल आणि खोक्या हुशाल्याला आपले लोक त्या चहा पाजतात याला जो चहा पाजतो त्याच्या बापाचा नाव आणि ह्या लोकांना बोलणं बंद करा. आणि आज मी शिरूरचे पंचम अभिनंदन यासाठी करतो की या परवाईने हे कवा जिक्त बंद करीत नाहीत. आज यांनी बंद केलंय. तुमचा आभारी असण्याची आम्ही जर गुंडाला असलो तर आमच्या मागे राहू नका. आम्ही अरे एका अल्पय आणले आमच्यावर. अरे आम्ही एक पाणी एक पत्नी एक पिढ्या एकच पत्नी आम्हाला. आता जादा म्हणले ना म्हणजे काय व्हायचं आमच्यात जावल्यासारखे काही करत नाही. 16,000 भोगुनी नारी कमी नाही. आता बोलणं काय लय नको बंद करू. यानंतर आपल्या शिरूर तालुक्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना विनंती करतो सातत्यानं चाललेला अत्याचार अन्याय त्याच्या विरोधात मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या विरोधात आवाज उठवतोय. त्यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं. ठाकरे कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि आरोपींना अटक करावी म्हणून आज शिरूर बंद आणि सर्वपक्षीय मोर्चाला उपस्थित सर्वच मान्यवर त्या मोर्चाला उपस्थित ठाके सर असतील वाघमारे सर असतील धोंडे साहेब असतील बाळासाहेब सानप साहेब असतील गुट्टे साहेब असतील आणि सर्वच. खर तर मलाच कळणार नाही मी नेमकं काय बोलावं. आता हे गुट्टे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष गृहमंत्री ह्यांच्या पक्षाचा. आता तुम्हाला जर गृहमंत्री न्याय देत नसला तर आमच्यासारख्या विरोधी पक्षाचं काय. आणि शेवटी बघा जी गुन्हेगारी गुन्हेगाराला जात नसतो गुन्हेगाराला धर्म नसतो तो एक वृत्ती आहे. आणि गुन्हेगार ज्यांनी गुन्हा केला मग तो संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातला गुन्हेगार असू द्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या कैलासला नागडे करून मारणारे गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या इथं ढाकणेला मारणारा गुन्हेगार असू द्या. गुन्हेगार कोणताही असला तरी त्याला शासन झालं पाहिजे. त्याला एवढं कडक शासन झालं पाहिजे की स्वप्नासुद्धा त्यांनी विचार नाही केला पाहिजे की मी परत असं करू. आता वडील दादा तुम्हाला किती नंबरचा चष्मा आहे. आता बंडल फेकले नोटाचे. सुप्रियाताईने ट्विट केलं देशाच्या अर्थमंत्र्याला की हे पैसे कुठून आले तपासा. आणि रात्री तुमच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस म्हणतायत 2-2.5 लाख रुपये 2-2.5 काय पद्धत 2-2.5 लाख आहेत का ते. असं आहे की गुन्हेगार आहे. तुम्ही गुन्हेगाराला कसं पाठीशी घालू शकता. आता खोक्याचा मला बी फोन आला. मी पहिल्या दिवशीच बोललो चॅनलला की हा भाजपचा कार्यकर्ता आहे तुमच्याच पक्षाचा आहे. भटके विमुक्त काहीतरी आघाडी तुमची राजीनामा घेतला राजीनामा आता दिलाय राजीनामा घेतलेला. हे असंच होतंय बघा. पक्ष आला की हे मी तुम्हाला सांगतो. आता ज्या सुरेश धसांचा आपण राजीनामा मागतोय त्यांना मतदान करावं यातले निम्म्याने मतदान केले. धोंडे साहेबांना सुद्धा सोडून दिलं. मला सोडलं का. म्हणजे आज आपण ज्यांचा राजीनामा मागतो शेवटी पक्ष राजकारण इलेक्शन ही नंतरची गोष्ट आहे. सगळ्यात वाईट प्रवृत्ती कोणती तर गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. आता त्याचं एक भाषण आहे
ते म्हणला मी अण्णाचा एवढा चाहता आहे की अण्णा मुख्यमंत्री झाले पाहिजे. मी भाजपचा राजीनामा देऊन टाकतो. चांगली गोष्ट आहे. अण्णाला मुख्यमंत्री करा, तू अर्थमंत्री होय, तुम्ही GST गोळा करायला काय चाललंय? ते एकदा सांगतात की मी 2 गुन्हे दाखल करायला सांगितले, आमदार सांगतात. एकदा सांगतात की मुलीच्या प्रकरण झालं, मला खोक्याचा फोन आला भागवतराव. मी चॅनलला बोललो, दुसऱ्या दिवशी मला त्याचा रात्री उशिरा फोन आला. मी सकाळी परत केला आणि त्यांनी मला सांगितलं अहो महबूब भाई असं नाही, त्यांनी मुलीची छेड काढली. अरे मी म्हणलं छेड काढली म्हणजे काय बॅटीने मारायचं का? जर छेड काढली तर तुम्ही त्याला धरा, गच्चीला धरा, 2 मुस्काडी खाना आणि त्याला पोलिसांच्या हवाली करा ना. शेवटी पोलीस आणि कायदा कशाला आहे? जर आमचे ढाकणे कुटुंब चुकलं असतं तर तुम्ही त्याला धरून आणा पोलीस स्टेशनच्या हवाली करा ना. ही काय नवीन पद्धत काढली की जनावरासारखं मारायचं आणि परत आपल्याला कायद्याने जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करायला यायचं. मी SP साहेबांचं अभिनंदन करीन की त्यांनी खोट्या गुन्हे दाखल करून घ्यायला त्या ठिकाणी चाप लावला. याच्याबद्दल मी त्याचं सगळ्यात अगोदर. आणि नवनाथ सर आवार साहेब बोलले बरं का, तुम्हाला मी क्लिप पाठवतो जितेंद्र आवार साहेब. शेवटी चुकीला चूक म्हणलं पाहिजे. आणि माझे स्पष्ट म्हणणं आहे, हाके सर तुम्ही बोला, याच्यात SIT स्थापन झाली पाहिजे. धनराजजी तुम्ही मुख्यमंत्र्यापाशी असता, तुमचं त्यांचं बरं आहे जरा, त्यांना सांगा ह्या प्रकरणात SIT स्थापन करा आणि ह्या प्रकरणात SIT स्थापन करून याच्यात 2 गोष्टीचा शोध झाला पाहिजे. हरणची तस्करी झाली का? 300-400 हरणं मारले गेलेत. फॉरेस्टचे काही अधिकारी खासगीत आम्हाला सांगतायत की बाबा इथं 300-400 हरणाची कत्तल झाली. मग त्या हरणाच्या मांसाची तस्करी झाली का? ते मांस कुठे कुठे गेलं, कुठे कुठे विकलं गेलं, याची चौकशी झाली पाहिजे. एवढे गुन्हे दाखल होऊन अजून मकोका सारखा गुन्हा का दाखल होत नाही? तर अशा आरोपीवर दहशत जर थांबवायची असेल तर मकोका सारखे गुन्हे देखील दाखल व्हायला पाहिजे. आणि मग शिवनेराला म्हणले बरंच सोनं फिनं येतंय चोरीचं, तर ते सोनं देखील कोणत्या व्यापाऱ्याला विकलंय, कोणत्या सोनाराला विकलंय याची चौकशी झाली पाहिजे. कोण राजकीय अधिकारी त्याला, राजकीय पदाधिकारी त्याला प्रोत्साहन देत आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. फॉरेस्टचे काही अधिकारी जाणीवपूर्वक त्याला त्या ठिकाणी हे करतायत का, पाठीशी घालतात का याची चौकशी झाली पाहिजे. आणि मला वाटतं आता पोलीस प्रशासनाने देखील ऍक्शन मोड मध्ये यायला पाहिजे. आणि गुन्हेगार कोणताही असो, जर चुकला त्याला माफी देऊ नका. कारण आज ढाकण्याच्यावर वेळ आली, उद्या कुणाच्यावर गोरगरिबावर वेळ येणार आहे. अनेक मुलं सावकारकी पाहिजे त्या ठिकाणी आत्महत्या करावी लागली. हे दुर्दैव आहे. दादानी 2-4 जणांचे नावं घेतले, रामराव नानांनी नावं घेतले. आणि ना मी काय भुई बी धरून नसतो बरं का, मी चुकीला चूक म्हणतो आणि ती जाणत माझ्यात आहे. मी काय त्याच्या परिणामाची चिंता करत नाही. चुकीला चूक म्हणणं हे आमचं काम आहे. आणि तो राजकीय आरोपी कोणत्याही पक्षाचा असला, कुणाचाही असला तर तो पहिला आरोपी आहे, त्या गुन्हेगाराला जात नाही. म्हणून अशा गुन्हेगाराचा समोर त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे. आणि याला पाठीशी घालणारे कोणतेही आमदार असले, लोकप्रतिनिधी असले तर त्यांना देखील त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे ही मी मागणी करतो. आणि शेवटपर्यंत या लढ्यात आम्ही ढाकणे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी या लढ्यात त्यांच्या सोबत असेल हा या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. यानंतर या ठिकाणी या मोर्चात सकाळपासून सहभागी असणारे नवनाथजी वाघमारे आबा यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. महबूबभाई यांनी अत्यंत सविस्तर अशी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केलेलं आहे, मार्गदर्शन व्यक्त केलेलं आहे. आणि नक्कीच आता या ठिकाणी कोणावरही अन्याय झाला तर आपण जसं महबूबभाई शेख आहेत, अक्षय जाधव आहेत, सगळ्या जातीचे लोक आता आरोपीला जात नसते. कुणी आरोपी असला तर याच पद्धतीने आपला शिरूर तालुका त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावा म्हणून प्रयत्न करत राहील. आदरणीय आबांना विनंती करतो की या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम संतोष भैया देशमुख, सोमनाथ जी सूर्यवंशी आणि माऊली सोठ या तिघांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारं हा महाराष्ट्र हे राष्ट्र आज या राज्यामध्ये
अतिशय गुन्हेगारी फोफावलेली आहे. त्याचं मूळ कारण पैशाचा मोह, ज्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा पैशासाठी गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करताय. त्याचप्रमाणे गेल्या 15 दिवसापूर्वी ढाकणे कुटुंबियावर, अगदी ढाकणे काकांचं दात पूर्ण पाडले, त्यांच्या हिरड्यांना सुद्धा मार लागलेला आहे. अशा पद्धतीनं खोक्या नामक उर्फ सतीश भोसले या आरोपीनं त्यांच्या मुलाला सुद्धा पाय मोडण्याचं काम केलं आणि शिंदखेडराजा तालुक्यातील माहेरखेडा या गावातील कैलास वाघ या तरुणाचा 1 ते 1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला. अतिशय निर्दयी, जनावराला सुद्धा आपण इतकं मारत नाही, तो जनावराला मारल्याप्रमाणे मोठ्या मोठ्याने ओरडतोय आणि हे त्याची मजा घेतात आणि त्याचा व्हिडिओ करतात. त्याच वेळी या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला जाग का आली नाही? इथलं पोलीस प्रशासन काय करत होतं? कुणाच्या दबावाखाली चालत होतं आणि कोणाच्या सुपारी खाली हे पोलीस प्रशासन चालत होतं? खरं तर काल परवाच्या प्रसार माध्यमांच्या सतर्कतेमुळं खोक्याच्या घरी अनेक हरणांची आतडी, हरणांची शिंग, हरणाचा मांस, चरबी, अशा मुंडके, अशा गोष्टी गांजासह त्याच्या घरी मिळालेल्या असताना अद्याप सुद्धा खोक्या नावाच्या माणसाला अटक होत नाही. खोक्यावर कुणाचा वर्दस आहे, खोक्याला पाठीशी कोण घालतंय, हे सर्व तुमच्या शिरूर कासार तालुक्याला माहिती आहे. खोक्याचा बोका सुरेश धस आहे आणि सुरेश धस बोलताना यापूर्वी बाळासाहेबांनी सांगितलंय त्या खोक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सॉरी, बिलेटेड खोक्या 99% नाही, 100% तुझ्या पाठीशी. म्हणजे खोक्यानी बलात्कार करायचे, खोक्यानी कुणाला मारायचं, खोक्यानी मोरं मारायचे, खोक्यानी हरणं मारायचे, खोक्यानी काळवीट मारायचे, खोक्यानी माणसं मारायचे. सुरेश धस त्याच्या पाठीशी आणि सुरेश धसांचा लाडका पोलीस निरीक्षक त्याच्या पाठीशी. मुख्यमंत्री महोदयांचा लाडका आमदार सुरेश धस काय म्हणतो? रगेल वागायचं, रगेल. रगेलपणा येतो कुठून? हरणाचं मटण खाऊन, काळविटाचं मटण खाऊन, बोराचं मटण खाऊन. अरे खरं तर त्या खोक्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर सुरेश धसांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्या नार्को टेस्ट मध्ये सुरेश धसांनी हरणाचं, काळविटाचं आणि मोराचं मांस खाल्लेलं तुम्हाला निदर्शनात येईल आणि समोर येईल. खरं तर दुसऱ्याला राजीनामा मागणारे एखादा माणूस सोबत दिसता, फोटो दिसला, तर फोटोच्या आधारे तुम्ही राजीनामा मागता. आज तुम्ही त्याला बिलेटेड म्हणता, सॉरी म्हणता, तुमचा हृदयातला कार्यकर्ता, त्याच्यासाठी तुम्ही कधी राजीनामा देणार? सुरेशराव, तुम्ही या भागाचे अन्न असताल, तुम्ही ह्या भागाचे रगेल असताल, पण आम्ही रगेलाचेही बाप आहोत. आम्ही कुणाच्या बापाला भेट नाहीत. कारण हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतं. हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं, छत्रपती शिवरायांचं आहे. या राज्यामध्ये कोणाची गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही. सुरेश धस सारख्यांची तर अजिबात नाही. कारण इथं मी या शिरूर कासार लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, इथं केस सुद्धा दाखल होत नाही. ज्यावेळी सुरेश धसांचा फोन येईल त्यावेळी जिल्हा पोलीस निरीक्षक केस दाखल करून घेण्याचं काम करतात. म्हणजे चाललंय काय? मला तर वाटतं त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी घ्यावी. म्हणजे काय होईल? त्याला शिरूर कासार तालुक्याला तुमच्या या आष्टी पाटोदा सगळ्याला न्याय देण्याचं काम करता येईल. दुसऱ्याला बोलणं सोपं असतं, दुसऱ्याच्या घरावर दगड मारणं सोपं असतं, पण त्याला आपण सुद्धा तितके चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. आपण सुद्धा तितके सरळ आणि साधे पाहिजे. काय ऍक्टिंग! छगनरावजी भुजबळ साहेबांना म्हणे मला काय निधी दिला नव्हता आणि मी मुद्दाम जेलमध्ये भेटायला गेलो. भुजबळ साहेबांचे काळे केस
जाताना काळे केस होते आणि येताना पांढरे होऊन आले. अरे भुजबळांची बरोबरी करायला भुजबळांच्या चपलाची सुद्धा तुझी बरोबरी होणार नाही. भुजबळ हे देशाचं ओबीसीचं नेतृत्व आहे. भुजबळ साहेब हे बहुजनांचे नेते आहेत. भुजबळ साहेबांनी कधी जातीवाद केला नाही. भुजबळ साहेबांनी कधी आरोपींना पाठीशी घातलं नाही. भुजबळ साहेबांवर आरोप होऊन भुजबळ साहेबांना बिनबुडाचे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम, त्यांचा आवाज दाबण्याचं काम झालं होतं. सुरेश दसांसारखे गुंड भुजबळांनी कधी पाळले नाही. सुरेश दसांसारखे गुंडासोबत पार्टनरशिप कधी भुजबळांनी केली नाही. आज खोक्यांनी जेवढ्या चोऱ्या केल्या असत्या, खोक्यांनी जेवढं सोनं उचलून आणलं असेल त्याच्यातलं 75% सोनं सुरेश दसांच्या घरी जात असेल. खोक्यांनी जेवढ्या चोऱ्या करून पैसा आणला असेल त्याच्यातला 75% पैसा सुरेश दसांच्या घरी जात असेल. मग सुरेश दसांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी का करू नये? लाडकाय म्हणून करू नये का? या राज्याचे मुख्यमंत्री आम्ही त्यांना अभ्यासू मुख्यमंत्री म्हणतो, परंतु तुम्ही जर असे लाडके आमदार आणि अशा लोकांना जर पाठी घालत असाल तर तुम्ही सुद्धा कुठेतरी यांच्याकडून तुम्हाला काही येतंय का हे आम्हाला कुठेतरी शंका यायला काही जागा राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्षपाती ह्या आरोपींना कुठली जात नसते आणि आरोपीला पाठीशी घालणाऱ्याला सुद्धा कुठली जात नसते. त्यामुळे कुणालाही पाठीशी घालू नये. सुरेश दसांची एसआयटी मार्फत चौकशी झालीच पाहिजे. सुरेश दसांच्या कुटुंबियाची आणि खोक्याची यासाठी मार्फत चौकशी होऊन त्यांच्या दोघांच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजे. त्यामधून त्यांनी शेकडो हरण, शेकडो काळवेट आणि हजारो मोरं खाल्ल्याचा तुम्हाला निष्पन्न होईल. कारण हरणाचं काळवेटाचं मटण खाल्लंय म्हणून यांच्यामध्ये रगिली आली ना. याला मारायचं, त्याला हाणायचं, त्याला धमक्या द्यायच्या, याची चौकशी लावायची. ज्याने तुम्हाला मदत केली त्याचे सुद्धा कधी उपकार मानायचे नाही, त्याच्यावर वरटंगडी करण्याचं काम तुम्ही करता. अशा माणसाला नक्कीच ईश्वराने सुद्धा साथ दिली नाही. कारण तुम्ही कुणाच्या जर विनाकारण मागे लागतात तर आपलं सुद्धा येणाऱ्या काळात कुठं ना कुठं आपलं तांब पितळ उघडं पडत असतं. त्याप्रमाणे हे ईश्वराला सुद्धा चाललं नाही. कारण हे अनेक वर्षापासून हे अति झालं होतं खोक्याचं, अति झालं होतं सुरेश दस नावाच्या खोक्याचं. आणि या गोष्टी किती दिवस लपवायच्या म्हणून धोक्याच्या माध्यमातून त्या गोष्टी समोर आल्यात आणि खोक्याच्या माध्यमातूनच आता सुरेश दसांची चौकशी झाली पाहिजे. सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा, आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्याला चौकशीला सामोरं लावलं पाहिजे. आणि सुरेश दसांनी सुद्धा नैतिकतेची जबाबदारी घेऊन मोठं मन दाखवून आणि मोठ्या मनाचा राजा म्हणून घेणारा, नाही वाकडं तिकडं कंबर हलवून दाखवणारा सुरेश दस यांनी स्वतः राजीनामा द्यावा, मोठं मन करून दाखवावं आणि स्वतः चौकशीला सामोरं जावं अशी मी आपल्या सर्व बांधवांच्या समोर मागणी करतो. आणि आता वेळ बराच झालेला आहे. खरं तर उन्हामध्ये अनेक जण बोलले, उन्हामध्ये सर्वजण बसलेले, त्यामुळे जास्त बोलणं योग्य नाही. फक्त निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आणि खरं तर या शिरूर कासारच्या पोलीस निरीक्षकांची सुद्धा सीडीआर तपासले पाहिजे. कारण त्याला कधी बोलला, काय बोलला हे त्यामधून निष्पन्न होईल. खरं तर या पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागच्या 1 महिन्यापर्यंत तपासल्या गेले पाहिजे अशी आपल्या सर्वांना ग्राही बघायला विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. आज या ठिकाणी सुरूर तालुक्यातील आणि सुरूर तालुक्याच्या बाहेरचे दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा बरेचसे कार्यकर्ते आलेले आहेत. आपल्या सुरूर तालुक्यामध्ये जी घटना घडली, 2 दिवसापूर्वी मी स्वतः ढाकण्यांच्या घरी गेलो होतो, कातकड्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळेस मी इथल्या पीआयला फोन करून सांगितलं होतं की कातकडेने 15 दिवसापूर्वी अर्ज दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? त्यावर त्यांनी काहीच कारवाई केलेली नव्हती, त्यांना ते माहितीच नव्हतं. मी सांगितल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं आज तरी बरेच सुद्धा कातकडेचा मुलगा 3 महिन्यापासून फरार आहे. 3 महिन्यापासून तो सापडत नाही. तो त्या खोक्यांनी फरार केलेला आहे, थांबून ठेवलेला आहे आणि म्हणून तो इथे दिसत नाही. त्याचे वडील माझ्यासमोर मोठ्याने रडत होते आणि पोलिसने त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. तीच गोष्ट ढाकणे कुटुंबाची आहे आणि बोगस सावकारची लायसन नसलेले हा खोक्या सावकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरूर तालुक्यामध्ये अनेक गरिबांचं शोषण त्यांनी केलं. 50,000 रुपये द्यायचे, 1 वर्षांनी 5 लाख मागायचे.
अशी ही बोगस सावकारकी आपल्या शिरूर शहरामध्ये खोक्याची फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून तुम्ही मोर्चा काढला, माझ्या अगोदर सविस्तरपणे बरेचसे बोललेले आहेत, नाव घेऊन बोललेले आहेत आणि जोरात कारवाईची मागणी केलेली आहे. काय कारवाई पोलीस करते हे आपण पाहूया. आणि नवनाथराव ठाकरेंनी सांगितलं की 2-3 दिवसानंतर तोपर्यंत जर काही कारवाई होत नसेल तर स्वतः आपण एसपींना बीडला भेटू. मी स्वतः एसपीकडे येतो. शिरूरचे तुमचे 22चे याचे सगळे लोक या, आपण एसपींना विनंती करू आणि त्यांना असं म्हणू की शिरूरमध्ये जो आक्रोश मोर्चा झाला आणि पोलिसावर ज्या कार्यकर्त्यांनी अलिगेशन केलं त्यामध्ये पोलिसने किती गुन्ह्याची नोंद केली, काय कारवाई केली, शोधायचा प्रयत्न केलाय का, तो कुठं आहे. हरणासाठी आताच कोणीतरी उल्लेख केला, हे सलमानला एक गाळवीट मारलं तर तो आणखी 10 वर्षे 15 वर्षापासून त्या जयपूरच्या कोर्टामध्ये चक्रा मारतोय राजस्थानला जाऊन. त्याला अनेक लोक धमकी येतात. इथं जर शेकड्यांना जर हरणं आणि काळविट जर मारले असतील आणि त्याचा पुरावा जर सापडत असेल आणि तरीही गुन्ह्याची नोंद जर नसेल, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या जेवढ्या तक्रारी आहेत, जे पुरावे तुम्हाला सापडलेले आहेत, सर्वांची नोंद घ्या, तसा गुन्हा दाखल करा, गुन्हेगाराला पकडा, तरच लोकांना समाधान मिळणार आहे. अन्यथा या ठिकाणी आता जे टाकणे भेटले, काल परवा त्यांना भेटलो होतो, त्यांनी चेहऱ्याला कापड बांधलं, गमछा बांधलाय का, दाताचा पत्या नाही, दात सगळे त्यांचे तुटलेले. त्यांचा मुलगा त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय, त्याला चालता येत नाही, समोर बसलेला आहे. अशा अवस्थेमध्ये पोलीस, शेवटी पोलिसांचं काम असं आहे की तुम्ही एखाद्याचं कोणाचं किती प्रमाणात ऐकावं. शेवटी गुन्हेगारांना जर आपलं सहकार्य जर राहिलं तर पोलीस बंधूंनो समाजामध्ये वातावरण बिघडणार आहे. कुठलाही गुन्हेगार असो, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो जर समाजाला अन्याय करत असेल, पोलिसने त्याला पकडलं पाहिजे, त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे, तरच समाजामध्ये भीती राहणार आहे. आणि ती गोष्ट आज खरं म्हणजे एवढ्या संख्येने लोक यायचं तरी कारण काय. आज मला तर 4 कार्यक्रम होते, पण केवळ मी परवा त्यांना फोन केला होता आणि पीआयला तो विषयच माहीत नसताना मला एवढं आश्चर्य वाटलं. 15 दिवसापूर्वी तक्रार केली आणि पीआय म्हणले मला माहीतच नाही. आणि मुलगा फरार आहे. कोणीतरी मला सांगितलं की फरार कुठून पैसे घेतात तर नाराज करून असं काहीतरी चालू असतं. पण माझी आपल्याला विनंती की तुम्हाला सुद्धा, तुम्ही सुद्धा पोलीस म्हणजे काही परके लोक नाहीत, आमचेच कुणीतरी आहेत. तुम्हाला सुद्धा नीती आणि नीतीची साथ असली पाहिजे. एखादा माणूस जर खूप त्रास देत असेल त्याला तुम्हाला दोष देता आला पाहिजे, त्याच्यावर कायद्यानुसार जे गुन्हे आहेत ते लावले पाहिजेत आणि समाजासमोर तो उघडा केला पाहिजे. माझी या प्रसंगी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण आलेला आहातच, पण आपण जर विशेष कारवाई या मोर्चानंतर केली नाही आणि 100-200 लोक हे बीडला एसपी कार्यालयामध्ये जाऊ आणि तिथून आम्ही कारवाई झाल्याचे उठणार नाहीत याची आपण दखल घ्यावी, अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर या मोर्चासाठी आदरणीय लक्ष्मण हाके सर यांना विनंती करतो की आपण आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अशा प्रकारची सर्वांना विनंती की आपण शांत बसावं. आदरणीय हाके साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त सर्वांना विनंती आहे शेवटचं भाषण आहे. सर्वजण खाली बसा, खाली बसा. सर्वांना विनंती आहे, आता शेवटचं हाके साहेबांचं भाषण आहे. आपण आवाज त्याला असतो, सर्वांनी एकदम व्यवस्थित बसून घ्या. मीडियाला करण्यासाठी बरं प्राधान्य येतं. एक घोषणा देतो, पाठीमागे सर्वांनी घोषणा द्या. हक्के सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हक्के सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ठाकरे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. ठाकरे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. डोक्यावर कायदा झाला पाहिजे. आज शिरूर
उन्हामध्ये भर उन्हामध्ये तुम्ही सगळी मंडळी इथं आलेले आहात आणि मोर्चा काढलेला आहे. एक प्रचंड बहुसंख्येने निवडून आलेला आमदार आणि त्याच्याच विरोधामध्ये त्याच मतदारसंघातल्या माणसांना त्याच्या विरुद्ध मोर्चा काढावा लागलं आणि महिना 2 महिने 3 महिने झाले. मी तुम्हाला शिरूरच्या जनतेला हात जोडून सांगेन, याला जबाबदार तुम्ही सर्वजण आहात. काय माणूस निवडून दिलाय, वा. या माणसाचा एक खोक्या म्हणजे एक कार्यकर्ता जर अशा पद्धतीनं वागत असेल, त्याचे पैसे, त्याचं राहणीमान, त्याचा हेलिकॉप्टरनं प्रवास, गाडीच्या बोनेटवर पैसे उधळणं, हातातल्या अंगठ्या, ब्रेसलेट. आता तो काय म्हणला माहितीये का, सुरेश दसांना प्रतिक्रिया विचारल्यावर म्हणला, काय नाही म्हणला, त्या ढाकणे पिता पुत्रांना म्हणला बाईची छेड टाकली. अरे लाज वाटली पाहिजे, आमदार म्हणून घेतो तू. अरे बाप आणि मुलगा, ऐका बाप आणि मुलगा, आणि विशेष म्हणजे माळकरी, बाप आणि मुलगा कशी काय महिलेची छेड काढू शकतो? बाप आणि मुलगा. अरे सुरेश तुझी अक्कल कुठं गेली? हा माणूस आहे ना, काय माणूस निवडून दिलाय हे मी तुम्हाला सांगतोय. आता काही लोक म्हणले हाके सर काय नाही राव, म्हणले मोर मारले, काय हरण मारले तिने, मोर मारले, काय केले तेव्हा? असे पण नगायचे बरं का आपल्या, काय केले तेव्हा? तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो. खर तर काळविटाची शिकार करणं काय आता असते त्या सलमान खानला विचारा. काळविटाची शिकार करणं. आणि आता या आमदाराला पण विचारा, काल मी बातमी वाचली, म्हणला मला बिष्णोई टोळीनं मला धमकी दिल्या म्हणला. कळलं का? काळवीट मारल्यावर काय असतंय, धमकीची बातमी झाली परत. आता हा जो खोक्या भोसले आहे, खोक्या, अरे आदिवासी समाजातलं पार देत असं नक्की पुढं जे माहित नाही बरं का, त्याचं पण दौड बंद झालाय. ते कोण म्हणतोय बाकीच्या विमुक्ता मधलाय, कोण म्हणतोय आदिवासी मधलाय. बिचारा त्याची मला क्यू करावी वाटते. बिचारा म्हणतोय बरं का, परत अजून याची बातमी बदल. बिचारा यासाठी म्हणतोय, आजही आदिवासी समाजातली माणसं, भटक्याविमुक्त जाती जमातीमधली माणसं पारातनं बाहेर निघत नाहीत. अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही. अरे मग हा खोक्या भोसले, आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जातं. अरे सुरेश धस, तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा बेरेड बेडेड रामोशी असू द्या, आमचा पारधी असू द्या, आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेतला, वापर. सुरेश धसाने काय खोक्या निवडलाय? खोक्या भोसले. तुमच्या आमच्यातलं दुसरं पोरग नाही सापडलं, त्याला खोक्यात सापडला. या सुरेश धसांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे. भाजपचे पण काही मंडळी इथं उपस्थित आहेत, मला आष्टी पाठवतो, शिरूर मध्ये नक्की कुठल्या पक्षाचा आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूला, कुणाची युती आहे, हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही. आजबे काकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोंडे साहेबांचं म्हणणं वेगळं आहे. ताईंना तर ताईवर वेगळेच आरोप केले या आमदाराने. अरे या आमदाराच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो मात्र. ज्यांनी याच्यासाठी सभा घेतली आणि 2 सभा दिल्या, बरोबर का, आणि म्हणला गमजा पडला, म्हणला गमजा पडला. आता तू पुढच्या निवडणुकीला उभं राहशील नाही ना? अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा, आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुट्टे बंधू यांनी टीका केली त्याच्यावर. खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं आहोत, कायदा पाळणारी माणसं आहोत, लॉ अँड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत. मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का? आपण मानणारी माणसं आहोत यांना. पण त्याच पोलीस स्टेशन मध्ये हा खोक्या भोसले दारू पीत बसला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ ढाकणे म्हणून, पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो. हा पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो. खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे. काय म्हणतोय ध्यान देऊ नये का? हिमनगाचं टोक आहे. 100 कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्ता म्हणजे खोक्या भोसले. मी खरं तर आज येणार नव्हतो, पण story.com म्हणून एक चॅनल आहे, त्या चॅनलवर ही सगळी स्टोरी वाचली
ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल NDTVला त्या खोक्या भोसलेची स्टोरी चालू. आयला म्हणलं हे पाहिजे लय वेगळं दिसतंय म्हणजे आपल्याला केलं पाहिजे. आता खोक्या भोसले राहिला बाजूला. आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटलं मी बोललेलं. कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा, त्या आधी पोलीस आहे, पोलीस प्रफुल्ल नाही उद्धव गडकर म्हणून आहे, उद्धव गडकर पाटदार, बरोबर का? हे बघा उद्धव गडकर म्हणून आहे. त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत, याच्या अगोदरची स्टोरी सांग. 2018 साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता. किती झाले? 2018 साली. ऐका पुढे स्टोरी नीट ऐका. 2018 साली बलात्कार केला होता. त्याला सह आरोपी होता प्रफुल्ल सहस्रबुद्धे. आणि हा प्रफुल्ल सहस्रबुद्धे कोण आहे? तर बोक्याचा पिये. आता हा गडकर नावाचा पोलीस वसुली एजंट कोणाचा आहे? सुरेश धसांचा. मग 2018 साली त्याचं परत डिपार्टमेंटला घेणं, परत नोकरीमध्ये आणणं हे काम कोणी केलं? सुरेश धसाने. आता ते म्हणाल बरं का लय राव कलाकार आहे, आता तमाशा बिमाशात होतं का नाही? वाजवतोय नाचतोय वेळ. पुन्हा संध्याकाळी 6च्या पुढे मला वाटतंय त्याच्या भाषण करण्याची स्टाईल पण बदलती. काय करते आता मला माहिती नाही, कसं नाही बोलणार. हा सुरेश धस, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात. अरे गावगड्यातल्या आम्ही माणसांनी आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलंय. आज ते पाटोदा शिरूर मधल्या सुद्धा आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलंय, या माणसाकडे बघून नाही. म्हातारी कोताऱ्या माणसांना प्रश्न विचारला, घरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं वाकडं सांगितलं तर बाया म्हणल्या नाही पंकुताई काल आल्या होत्या आणि त्यांनी कमळाला मतदान करायला सांगितले. मुख्यमंत्री महोदय या बोक्याला बघून मतदान नाही दिलं, मतदान कमळाला बघून. कारण गोपीनाथ मुंडेंनी इतर कमळ फुलवलं. आता ते म्हणायला लागला राजकारणावर बोलायला लागलाय. धोंडे साहेब मी विधानसभेला आलो नव्हतो बरं का, तरी या बहादरानं निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत माझं नाव घेतलं. लोकसभेला हके मला धनगर समाजानं मतदान दिलंय. असला माणूस निवडून द्यायचा असतोय. हाच पुन्हा तिकडे गेला. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्यारानं शिक्षा झाली पाहिजे. अरे कोण त्याचा आई वडील आरोपीचा भाऊ बहीण सुद्धा अशा कृत्याचं कोणी समर्थन करणार नाही. आणि त्यांचं समर्थन करायला एवढी आमची वैचारिक दिवाळखोरी नाही निघाली. पण हा गडी काय म्हणला, रोस्टर काढा मला, रोस्टर. ही दमनियाबाई एक आधी कुठून असू द्या, सामाजिक कार्यकर्ते सिलेक्टिव्ह प्रकरणात काम करतात, त्यांना माऊली सोट नाही दिसणार, त्यांना कैलास बोराडे नाही दिसणार, त्यांना नवबौद्ध तरुण भोर तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो UPSCची मेन्स परीक्षा देणार होता त्याच्या गुप्तांगावरती 22 वार करून त्याची हत्या केली. अरे तो विक्रम गायकवाड दमनियाला दिसणार नाही, विरोधी पक्षनेत्यांना दिसणार नाही, मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही. जिथं पॉलिटिकल मायलेज, जिथं कुणाचं तरी जिरवायची कायद्याचं काम करू द्या ना. ज्याची इन्व्हॉल्वमेंट आहे, जो FIR मध्ये येतो, ज्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ना. आम्ही नाही म्हणत नाही, आम्ही कायद्याच्या पुढे, आम्ही ज्युडिशरी न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या पुढे जाणारी माणसं नाही. पण आम्हाला सुद्धा जातीवादी ठरवलं. आज इथं सगळी माणसं आलेली आहेत. आज माझं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं की खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे सुरेश धसांचं. काल परवा आणखी एक गोष्ट आम्हाला कळाली. ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे, त्याचं काय नाव आहे बघा, सूरज कापकडे. सूरज कापकडे आहे आणि सूरज कापकडे गायब आहे. त्या बिचाऱ्याच्या बाबतीमध्ये काही कमी जास्त झालेलं नसावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गुन्हेगार असला तरी त्याला मी एक सांगतो, तू जिथं असशील तिथून पुढे ये, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. हा खोक्या भोसले आणि सुरेश धस तुला काहीही करणार नाही. आणि मग आता प्रश्न उरतो की पोलीस डिपार्टमेंटनं त्यांची FIR नोंद करून घेतली नाही. अरे मिसिंग आहे, गायब आहे, तो गेलाय का राहिलाय, कोण आहे आरोपी, काय झाले नक्की. मी मगापासून सांगतोय हिमनगाचा चोक. माननीय मुख्यमंत्री महोदय, हाच माणूस
एका मंत्रिपदावर होता महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी काय? प्रभू रामचंद्र महादेव. अरे किती मोठा कुंभमेळा तिकडे भरला, किती पैसे खर्च केले भाजपनं. अरे त्या सुरेश धसानं शंभू महादेवाला सोडलं नाही, त्याचा उतारा गायब केलाय. प्रभू रामचंद्राच्या ट्रस्टची जमीन मी मला काय तू कोर्टात अजून काय होतं काय होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक बँका बुडवलेल्या आहेत. आता म्हणाल हे राजकीय बोलायला आलं, सुरेश धसावर बोलायला आलंय बोलायला. आता काय करणार? कारण लोकांना गांभीर्य कळलं पाहिजे ना. आणि लोकांमध्ये काय झालं, हरण मारलंय, माणसं मारलंय. अरे पण आमचा वन विभाग, अजून वन विभागाने एफआयआर दाखल केली नाही. वन दादा बरोबर आहे का? अरे वन विभाग, अरे मेंढपाळांच्या मेंढराची 2-4 मेंढर जरी त्या वन विभागात गेले ना तर ढोकळं सोडून टाकतात हे वन विभागाची माणसं. काय झालं तर मेंढर चरायला गेली आतमध्ये म्हणून आणि हरणं मारली जात आहे. आणि त्याला प्रतिकार करणारे आमचे ढाकणे पिता पुत्र तिथं गेले. तर हा सुरेश धस नावाचा भामटा माणूस हा कुणाचाच नाही. हा सुरेश धस कुणाचाच नाही. उद्या कुणाची? मेहबूब साहेब तुमची सत्ता येऊ द्या, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पाठीमागे तुमच्या पक्षात प्रवेश करायला. काय त्याने गेलं नाही, रगेल बघायचं रगेल. अरे काय काय तुमच्याकडे? अहो आम्हाला माहिती आहे. हो ना, मग मी काय म्हणतोय, मी कुठल्याच पक्षाला इथं काय कुणाचंही समर्थन करत नाही. मुख्यमंत्री महोदय, हा सुरेश धस नावाचा माणूस तुमच्या गळ्यातला हाडूक बनलेला असेल. हाडूक या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस. अरे किती बँका, मला एका बँकेच्या एका माणसानं सांगितलं सुरेश धस मंत्री झाला. आता याची पण चौकशी व्हावी बरं का, परत माझ्यावर आरोप होईल. तो बँकेचा माणूस म्हणला पहिल्यांदा कधी मंत्री झाला, माझ्याकडे बंडलोच्या बंडलं आणून ठेवले म्हणला आणि मला सांभाळून घ्या म्हणला. पैसे आणले आणले आणले, आमचा विश्वास निर्माण केला म्हणला. परत एकदा पैसे पाठवा म्हणला. मग त्या बँकेने त्याला पैसे पाठवले आणि पुन्हा त्या बँकेच्या त्या माणसाला म्हणला तुझे पैसे आलेच नाहीत. त्या माणसानं उद्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे बघितले नव्हते तो घेऊ शकत नव्हता. त्या आता याची पण चौकशी झाली पाहिजे बरं का. नंतर परत म्हणाल मला काही निवडणुकीला इथं उभं राहायचं नाही, मी खूप लांबून आलो इकडे. पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक महानगर आहेत. मी एवढ्या मतानं निवडून आलो, हाकेला किती. अरे आम्ही कार्यकर्ते आहोत चळवळीतले, आम्ही मेंढपाळाची पोरं आहोत. मला धनगरांनी मतं दिले. साऱ्या धनगर ज्या दिवशी जागे होतील ना, तुझ्या ठोकराची कातडं नाही जर काढली झालंय काय प्रॉब्लेम असा. मी जातीवर नाही बोलायला आलो इथं. याला सत्तेचा उन्माद आहे, माज आहे साऱ्यांना सत्तेचा उन्माद. मी निवडून आलो म्हणजे मी काही पण करायचं. मी निवडून आलो म्हणजे लोकांच्या गावकुसातल्या देवस्थानच्या जमिनी लाटायच्या. आमच्या सांगली जिल्ह्यातलं एक प्रकरण आहे. आता तिथं लोकांनी घरं बांधले गरिबांनी. अरे कावड कष्ट करून कर्ज काढून दिगंची म्हणून गाव आहे. आता परत इथं भाषण होईल, अजून तुम्ही माणसं कटाळलेली आहात. आता एक पाढा वाचायचा म्हणलं ना, अरे एक पाढा वाचायचं म्हणलं ना, आष्टी पाटोळा शिरूर मतदारसंघातल्या लोकांनी सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. अशी माणसं ज्यांना कॅरेक्टर नाही. तुम्हाला माहिती आहे का खोक्या भोसले, ऐका मी काय सांगतोय, खोक्या भोसले आपल्या गावाकडे एक गाडग्याची उतरंड असती माहिती आहे का, गाडग्याची उतरंड. त्या गाडग्याच्या उतरणीवर सगळ्यात खाली मोठा डेरा असतो बरोबर आहे का. त्याच्यावर एक संक्रांत असते, त्याच्यापेक्षा लहान आकाराची संक्रांत असते. त्याच्यावर एक छोटस गाडगा असतं, काय लोटका असतं आणि त्याच्यावर एक एवढं छोटस बुंडुकलं असतं. एवढं बुंडुकलं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. बुटकुलं, आमच्याकडे बुंडुकलं म्हणतात. ते बुटकुलं आहे ना, बुटकुलं, त्या बुटकुल्याचं तेवढं तोंड उघडं असतं. पण खाली काय असतो, डेरा भरलेला असतो. त्या ते बुटकुल्याचं काय ते बुंडुकल्याचं तोंड आहे ना, तो फक्त खोक्या बसतो. अजून त्याच्या खालच्या गाडग्यात, त्याच्या खालच्या गाडग्यात, त्याच्या खालच्या गाडग्यात, त्याच्या खालच्या गाडग्यात काय आहे, सुरेशचं अकाउंट. अरे महाराष्ट्र, अरे जे जे जवळकरांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, एन.डी. पाटलांचा महाराष्ट्र, भाई गणपतराव देशमुखांचा, प्रतापराव ढाकणेंचा, गोपीनाथराव मुंडे, काय नाव घेतो मी इथं. आता म्हणा आका, आका शब्द मराठी भाषेने या माणसाला दिला. आका, आकाची व्याप्ती पण सांगितलं. फुरवायराव म्हणलं काय आका शब्द भारी काढला म्हणलं या माणसाला. आका जिथं जाय तिथं आका.
मग आता या खोक्या बसल्याच्या आकाराच्या व्याप्तीमध्ये हा येईल का नाही? एक नंबरचा आरोप. आणि मगाशी कुणीतरी सांगितलं 2.5 लाख रुपये होते फक्त. आता एजंटाकडे 2.5 लाख असतील तर मग त्या खोक्याच्या बोक्याकडे किती पैसे गेले असतील याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे. काय म्हणलं मी लक्षात आलं? 2.5 लाख ते फक्त एजंट गेली होती, त्याचं 2% कमिशन होतं. मला तुम्हाला एकच सांगायचंय, मी कुठल्या माणसावर बोलायला आलो नाही. त्या 2 माणसांना न्याय भेटला पाहिजे पिता पुत्राला. आणि प्रत्येक तालुक्यात परत आका आहे, प्रत्येक तालुक्यात या गोष्टी आहेत. पण या सगळ्यांच्या पाठीशी सत्तेमध्ये जाणारी माणसं आहे. परत मी तात्विक लाईन देतो, नाही तर परत तुम्ही म्हणाल लक्ष्मण हाके आला ना फक्त धसावर टीका करून गेलं. पण धस नावाचा माणूस, काल परवा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमातली माणसं बघितली, आयला म्हणलो काय माणूस लोकप्रिय आहे. तर त्या माणसाचं अकाउंट ज्यावेळी आम्ही ऐकत आलो, हा माणूस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी आपल्याकडून निघून गेले त्यावेळी म्हणला आता मी ऊसतोड मजुरांचा नेता आहे, मी आहे सांगोला तालुक्यातला. म्हणला सभा घ्यावी लागते, माझी पण एक मानदेशी ऊसतोड कामगार संघटना, मी पारका पोरगा ऊसतोड्याचा पोरगा. म्हणलं आपण मी या माणसासाठी काहीतरी करावं. आम्ही तिकडे आवाज उठवत होतो आणि हा बहादर इकडं म्हणला आता म्हणला गोपीनाथ मुंडेंची जागा बी घेणार आहे आणि मी आता ऊसतोड मजुरांचा नेता आहे म्हणला आणि माझी म्हणला तुमच्या भागात सभा. अरे सभा लावली आम्ही तिथं, काय बोलतो, काय भाषण करतो. पण हा माणूस प्रचंड बरबटलेला माणूस आहे. आता त्या माणसावर बोलण्यापेक्षा या दोन्ही पितापुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. शासनानं याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. आणि काल मगाशी तुम्हाला मी अर्ध प्रकरण सांगितलं. उद्धव गडकर नावाचा पोलीस 2018 साली याने एका महिलेवर बलात्कार केला होता. त्याचा सह आरोपी प्रफुल्ल सहस्रबुद्धे होता. त्यांना त्यावेळी सोडवलं म्हणून काल 8 मार्च जागतिक महिला दिन, या महिला दिनाच्या दिवशी त्या पोलिसानं एका महिलेवरती बलात्कार केलाय. या महाराष्ट्रातल्या मीडियाला माझं सांगणं आहे, तो पोलीस हा सुरेश धसाचा एजंट आहे. पैसे गोळा करून आणून देतो त्याला सुरेश धसाला. याची ही चौकशी झाली पाहिजे. आकाची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री महोदयांनी वाढवली पाहिजे. निवडणुका जिंकायच्या आहेत ना. अरे गावगाड्यातली आम्ही 18 पगड जातीची माणसं, गोरगरीब माणसं, शेतकरी माणसं आम्ही तुम्हाला दिलं ना निवडून. आमची लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी आमच्या आहेत सगळ्या. चांगल्या चांगल्यांच्या एसी मध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणी तुम्हाला कशाला मतदान देतील? त्यामुळं राजकारण, सत्तेचं राजकारण करण्यापेक्षा, निवडणूक जिंकणाऱ्याचं राजकारण करण्यापेक्षा माणसांची भावना काय आहे, माणसांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी. आणि या सुरेश धसावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या खोक्या भोसलेला अटक झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? अटक झाली पाहिजे. अरे थांबा, मोका थांबा. खोक्या भोसले अटक झाला की दुसरा माणूस आत येईल, तिसरा माणूस आत येईल. मग या खोक्याचा आकार कोण, त्याची व्याप्ती हळूहळू हळूहळू वाढेल आणि मग बुट्ट्या गायकवाडचं मेलेलं मड खोदून वरती येईल. पण मुख्यमंत्री महोदय, तुमच्या गृह विभागानं मात्र आपल्या राजधर्माला जागलं पाहिजे. हा सुरेश धस घरी गेला वाटून. आणि अस्थि पाटोदा शिरूर मधल्या मतदारसंघातल्या माणसांना सांगणंय, अरे माणसं सुशिक्षित आहेत, माणसं प्रश्नावर काम करणारी आहेत, अनेक पिढ्या रात्रंदिवस लोकांसाठी काम करणारी चारित्र्यवान माणसं आहेत. या अशा माणसांना, हर हुन्नरी तरुणाला ज्याचा अनुभव जास्त आहे, अशा माणसाला तुम्ही पुढे घ्या, त्याला मतदान करा आणि असली ब्याद कुठंतरी तिकडे जाऊ द्या, लांब जाऊ द्या. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, ऊन झालंय, मला थोडं इकडे यायला वेळ झाला, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण मोर्चाचं आणि सर्व संकेत पाळून अगदी लिमिटेड शब्दामध्ये मी तुमच्या समोर मनोगत व्यक्त केलेलं आहे. पण याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये, मी तर मराठीचा प्राध्यापक आहे, सुरेश धसापेक्षा वन्यजीव संरक्षण कायदा, आता काय सामान्य माणसांना वन्यजीव कळतंय? सांगतो वन्यजीव तर आहेच, वन्यजीव आहेच, पण सुरेश धसाची
त्या गाडग्याच्या उतरंडीमधली सर्वात तळात गाडग्यात जेवढी प्रकरणं बसलेली आहेत ती सगळी निघाल्या वाचून राहणार नाहीत एवढं मी तुमच्या समोर आशावाद व्यक्त करतो आणि पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की त्या खोक्या बसलेला लवकरात लवकर अटक करा, नाहीतर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा निघेल. प्रशासनाचे जे अधिकारी असतील त्यांनी निवेदन घेण्यासाठी इकडे यावं.